नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 24 जुलैचं करंट अफेअर्स इथे बघणार आहोत। सोबत मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी नवीन बॅच सुरू केलेली आहे। तर खूप मोठ्या जागा आलेल्या आहेत तलाठी भरतीच्या। 799 रुपये फी असणार आहे त्या बॅचची। तर ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामधून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता। त्या बॅच मध्ये नोट्स आहेत, मॅथ्स रिझनिंग आहे, करंट अफेअर्स आहे, जीएस चे लेक्चर आहेत, सोबत विषयानुसार टेस्ट सिरीज सुद्धा आहे आणि अनलिमिटेड व्ह्यूज एग्जाम पर्यंत व्हॅलिडिटी दिलेली आहे। तर टेलिग्राम इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करायचे। सुरुवात करूया मग आजच्या सेशनला। तर पहिला प्रश्न आहे, पुरुष फिफा विश्वचषक म्हणजे फिफा वर्ल्ड कप जे झालं होतं 2026चं, त्याचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर अर्जेंटिनाला हरवून स्पेनने काय केलेलं आहे? फिफा वर्ल्ड कप 2026 जिंकलेला आहे। 1-0 ने हरवलंय। सो स्पेनचा एकच गोल झाला होता आणि त्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर स्पेनने दोनदा जिंकलंय, म्हणजे एकदा 2010 ला जिंकलंय, आता दुसऱ्यांदा 2026 चा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। थर्ड नंबरला इंग्लंड आलं होतं, चौथ्या स्थानावरती फ्रान्स होतं। 6-4 ने फ्रान्सला हरवलं होतं। तर इथे तुम्ही इंग्लंडचं थोडंसं स्कोर दिलाय तुम्हाला। बाकी जर आपण पाहिलं तर फेरान टोरेसने गोल केला होता, स्पेनचा फेरान टोरेसने एक फायनल तो गोल केला होता, ज्यामुळे ते जिंकले। तर जर आपण पाहिलं तर हा फिफा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा, मेक्सिको मध्ये काय झाला होता, आयोजित करण्यात आला होता। 23वी आवृत्ती होती। मेपल, झायू, क्लच हे त्याचे मॅस्कॉट होते, शुभंकर होते। तर पुढचा जो 24वा वर्ल्ड कप असणार आहे, फिफा वर्ल्ड कप 2030 ला होणारा, तो स्पेन, पोर्तुगाल आणि मोरोक्को या देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे। तर जे अमेरिकेचं न्यू जर्सी इथलं स्टेडियम आहे, मेटलाइफ स्टेडियम म्हणून, तिथे फायनल मॅच झाली होती। तर इथे तुम्हाला इतर काही गोष्टी दिल्यात, जसं की सर्वोत्कृष्ट खेळाडू ॲडिडास गोल्डन बॉल जो आहे तो स्पेनचा रॉद्रिगी हर्नांडेज रोद्री याला मिळालेला आहे। देन एम्बापेने 10 गोल केले, त्यामुळे सर्वाधिक गोल करण्याचा गोल्डन बूट त्याला मिळालाय। उनाई सिमॉन म्हणून स्पेनचा गोलरक्षक आहे, गोलकीपर, सो त्याला ॲडिडास गोल्डन ग्लोव मिळालेला आहे। त्यानंतर पादू कुबार्सी स्पेनचे यंग प्लेअर ऑफ द इयर त्याला मिळालाय। नेदरलँड राष्ट्रीय फुटबॉल संघाला फिफा प्लेअर फेअर प्ले अवॉर्ड मिळालेला आहे। ब्रॉन्झ बूट जर आपण पाहिलं तर तो इंग्लंडच्या जूड बेलिंगहॅमला मिळालाय 7 गोल आणि लिओनल मेसी 8 गोल केलेले आहेत अर्जेंटिनाचा, त्याला सिल्वर बूट मिळालाय। त्यानंतर ब्रॉन्झ बॉल एम्बापेला मिळालेला आहे अगेन, आणि लिओनल मेसीला सिल्वर बॉल मिळालेला आहे। सो हे काही इतर पुरस्कार दिलेत। नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया। जुलै 2026 मध्ये राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे एनसीएमचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत? तर करेक्ट आन्सर आहे हरजित सिंग ग्रेवाल, हे याचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत। सो बीजेपीचे ज्येष्ठ नेते हरजित सिंग ग्रेवाल यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या नव्या अध्यक्षपदी नियुक्ती केली गेली आहे। सो राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग म्हणजे काय? तर जर आपण पाहिलं तर एक राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम होता 1992 चा, त्या अंतर्गत ही संघटना किंवा एक वैधानिक संस्था आहे, ठीक आहे, ती गठीत केलेली आहे। तर 17 मे 1993 ला हे अंमलात आलं होतं। नवी दिल्लीमध्ये याचं मुख्यालय आहे। मग इतर राष्ट्रीय नियुक्ती तुम्हाला इथे दिलेल्या आहेत, जसं की आयबीचे नवे संचालक महेश दीक्षित, त्यानंतर लोखंड प्रशांत सीताराम हे सीबीएसईचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत। तुषार मेहता भारताचे सॉलिसिटर जनरल आहेत। त्यानंतर एनसीएसचे नवनियुक्त अध्यक्ष आहेत डॉक्टर सायबल चट्टोपाध्याय। लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे आपले नवे लष्कर प्रमुख आहेत भारताचे। त्यानंतर नवे संरक्षण दल प्रमुख आहेत एस राजा सुब्रमणी। न्यायमूर्ती विक्रम हे नालसाचे नवीन प्रभारी अध्यक्ष आहेत। विवेक चतुर्वेदी जर पाहिलं तर सीबीआयसीचे नवीन अध्यक्ष आहेत। राजकुमार गोयल हे सीआयसीचे नवीन मुख्य माहिती आयुक्त आहेत। प्रवीण वशिष्ठ हे सीव्हीसीचे नवीन दक्षता आयुक्त आहेत आणि भारताचे नवे नौदल प्रमुख आहेत कृष्ण स्वामीनाथन। सो हे काही आपण जर पाहिले तर नवीन नियुक्ती आपल्याला 2026च्या पाहायला मिळतात। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारताच्या पहिल्या शब्दलोक या भाषा संग्रहालयाचं उद्घाटन कोठे केलं आहे? तर शब्दलोक हा जो भाषा संग्रह आहे नवीन, त्याचं उद्घाटन जे आहे ते कोलकाता येथे केलेलं आहे अमित शाह यांनी। सो ऑप्शन नंबर 4 करेक्ट उत्तर येईल। मग जर आपण पाहिलं तर
याचा अर्थ आहे की शब्दांचं संग्रहालय, शब्दलोकचा अर्थच तो होतो. सो संस्कृती मंत्रालयाने कलकत्तामध्ये राष्ट्रीय ग्रंथालय संकुल जे आहे त्यामध्ये स्थापन केलेलं भारतातलं पहिलं भाषा संग्रहालय आपल्याला शब्दलोक बघायला मिळतं. सो हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो आणि वेगवेगळ्या जे काही टेक्नॉलॉजीज आहेत जसं की एआयच्या माध्यमातून आपल्या जे काही अभ्यागत आहेत त्यांना संवादात्मक कथाकथनांचा एक अनोखा अनुभव देण्याचं काम करतो. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024 सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला प्रदानित करण्यात आलेला आहे? तर करेक्ट आन्सर आहे यामी गौतम. सो आर्टिकल 370 मूवीसाठी तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने नवी दिल्ली या ठिकाणी जो 72वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार झाला होता 2024 साठी विजेत्यांची घोषणा केली आहे आणि यामध्ये यामी गौतम जी आहे तिला सर्वोत्कृष्ट चित्रपट आर्टिकल, पहिली गोष्ट तर हिला अभिनेत्रीचा तर मिळाला आणि सोबत सोबत कोणत्या मूवीसाठी तर आर्टिकल 370 साठी मिळाला आणि आर्टिकल 370 या मूवीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुद्धा पुरस्कार मिळाला. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट श्रीकांत, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री यामी गौतम, त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता मुमुट्टी ब्रह्मयुगम जे आहे तर आणि कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियन या दोघांना मिळालेला आहे. तसंच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक डिरेक्टरचा राजकुमार पेरी असा मी अमरन याच्यासाठी मिळालाय. सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट कल्कीचा याला मिळालाय. त्यानंतर हे थोडंसं इथे लक्षात ठेवा, ही चुकीची इन्फॉर्मेशन आहे. देन पुढे जाऊया. जुलै 2026 मध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026 संमत करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे कर्नाटक. ठीक आहे. सो महिला सक्षमीकरण शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026 एक्स्ट्रीमली सॉरी कर्नाटक नाही, करेक्ट कराल. ठीक आहे, थोडंसं कधी कधी मिस्टेक होते. महाराष्ट्र आपल्यासाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ठीक आहे. सो लक्षात ठेवा 2026 मध्ये जुलैमध्ये महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा 2026 जो आहे तो संमत केलेला आहे महाराष्ट्राने आणि महाराष्ट्र भारतातलं पहिलं राज्य बनलेलं आहे हा कायदा लागू करणार. ठीक आहे. सो महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी एम्पॉवरमेंटसाठी हा स्पेशल कायदा लागू केलेला आहे. त्यानंतर याचं नाव आहे महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम 2026. सो कृषी क्षेत्रामध्ये महिलांचं जे योगदान आहे त्याला मान्यता देणं आणि पतपुरवठा, विमा, तंत्रज्ञान, बाजारपेठा तसंच शासकीय योजनांपर्यंत त्यांची पोहोच बळकट करणं या कायद्याचा उद्देश आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्याला माहिती आहे देवेंद्र फडणवीस आहेत आणि राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. नीती आयोगाने जाहीर केलेल्या गुंतवणूक अनुकूलता निर्देशांक 2026 IFI 2026 मध्ये कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर करेक्ट आन्सर आहे गुजरात. गुजरात राज्य हे यामध्ये आपल्याला अव्वल ठरताना दिसतंय. सो हा जो अहवाल आहे तो पहिल्यांदाच म्हणजे आपण जर पाहिलं तर असा निर्देशांक जाहीर केलाय नीती आयोगाने. तर गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यामध्ये जे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत ते कितपत प्रभावी आहेत यांचं इव्हॅल्युएशन करणं हे याचं मोटिव्ह आहे. सो मोठ्या राज्यांच्या लिस्टमध्ये गुजरात फर्स्ट आहे, सेकंड महाराष्ट्र, थर्ड तामिळनाडू आहे आणि डोंगराळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये जर पाहिलं तर उत्तराखंड, आसाम आणि हिमाचल प्रदेश हे टॉप 3 स्टेट्स आहेत. तसंच केंद्रशासित प्रदेश आणि जे शहरं आहेत तर त्यामध्ये गोवा, दिल्ली आणि चंदीगड. सो गोवा पण राज्यच आहे बट स्टील इथे आपल्याला या यादीमध्ये एक शहरांच्या यादीमध्ये गोवा आपल्याला एक दिसतं. नेक्स्ट क्वेश्चन. जपान ओपन सुपर 750 स्पर्धेमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू कोण आहे? तर करेक्ट आन्सर आहे PV सिंधू. ऑप्शन नंबर 2 हे याचं करेक्ट उत्तर येईल. टोकियोमध्ये झालेला जो अंतिम सामना होता PV सिंधूने त्यामध्ये काय केलं तर जपानच्या अकाने यामागुचीला हरवलं. किती तर 21-17-21 असं हरवून तिने विजेतेपद पटकावलं. यामध्ये पुरुष एकेरी विजेता होता फ्रान्सचा क्रिस्टोपोपो. पुरुष दुहेरी विजेतामध्ये फजर अल्फियान मोहम्मद शोईबुल फिक्री इंडोनेशियाचा. महिला दुहेरीमध्ये किम हो जेओंग आणि कोंग ही योंग दक्षिण कोरियाची आणि मिश्र दुहेरीमध्ये फेंग यांजे आणि हुआंग डोंगपिंग चीनचे. तर असे इतर विजेते दिलेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29च्या कार्यकाळासाठी अस्थायी जागेकरता कोणत्या संकल्पनेवर आधारित आपली अधिकृत मोहीम सुरू केली आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे शांती. सो शांती बघा, सिक्युरिंग होलिस्टिक ऍडव्हान्समेंट थ्रू नॉर्म्स, ट्रस्ट अँड इंटिग्रिटी हा शांतीचा फुल फॉर्म आहे. सो भारताने 2028-29च्या पिरियडसाठी
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद जी आहे तिची जी अस्थायी जागा आहे त्यासाठी आपली प्रचार मोहीम जी आहे त्याचा अधिकृतपणे शुभारंभ केलाय आणि ही जी निवडणूक आहे ती UN म्हणजे संयुक्त राष्ट्र महासभा जी आहे त्यातर्फे 2000 जनरल असेंब्ली तर्फे 2027 मध्ये घेतली जाणार आहे. आशिया पॅसिफिक गटामधील जागेसाठी भारत ताजिकिस्तान सोबत कॉम्पिटिशन करतोय. सो बेसिकली अपोजिट मध्ये ताजिकिस्तान. देन राष्ट्रीय राजधानी क्षेत्र NCR मधील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्र गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने जुलै 2026 मध्ये मंजूर केलेल्या परिवर्तन योजनेचा एकूण आर्थिक खर्च अर्थसंकल्प किती आहे. सो परिवर्तन स्कीम बद्दल आपल्याला इथे दिलंय तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 9,585 कोटी रुपये हे याचं करेक्ट आन्सर येणार आहे. मग बघा परिवर्तन जर आपण पाहिलं तर प्रोग्राम फॉर ऍक्सिलरेटेड रिन्युअल अँड इन्सेंटिव्हायझेशन ऑफ व्हेइकल असेट फॉर रिड्युसिंग ट्रान्सपोर्ट एअर पोल्युशन अँड नेटवर्क इमिशन हे याचं कंप्लीट म्हणजे फुल फॉर्म आहे. सो केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामधलं प्रदूषण कमी करण्याच्या हेतूने जे काही परिवर्तन योजना आहे तर त्याच्या मार्गदर्शक तत्वांना मंजुरी दिलेली आहे. मग जे काही जुने आणि जास्त प्रदूषण करणारे ट्रक आहेत त्या शहरातील बसेस आहेत तर त्यांच्या जागी BS6 किंवा इलेक्ट्रिक जे काही वाहनं आहेत ठीक आहे तर ती आणली जातील. मग याचा खर्च 9,585 कोटी रुपये असून त्यामध्ये केंद्र सरकारकडून 5,041 कोटींची अर्थसंकल्पीय मदत मिळणार आहे. पुढे जाऊया. भारताची पहिली खाजगी अंतराळ क्षेत्रातील ऑर्बिटल क्लास रॉकेट बुस्टर पुनर्प्राप्ती मोहीम मिशन 02 कोणत्या रॉकेटद्वारे राबवली जाईल. सो मिशन 02 हे अग्निबाण रॉकेटद्वारे राबवलं जाणारं मिशन आहे. तर भारताच्या जे काही प्रायव्हेट अंतराळ क्षेत्र आहे तर त्यातली पहिली ऑर्बिटल क्लास रॉकेट बुस्टर पुनर्प्राप्ती मोहीम आहे ही मिशन 02 असं त्याला नाव दिलंय. तर याचं संचलन जे आहे ते चेन्नई स्थित अवकाश स्टार्टअप अग्निकुल कॉस्मॉस आपल्या अग्निबाण रॉकेटद्वारे करणार आहे. भारतात पहिल्यांदा समुद्रामध्ये रॉकेटच्या एका टप्प्याचं नियंत्रण लँडिंग साध्य करणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. पुढे जाऊया. जुलै 2026 मध्ये जोखमीवर आधारित व्यवसाय मान्यता प्रणाली स्वीकारणारे भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे. तर करेक्ट आन्सर आहे छत्तीसगड. ऑप्शन नंबर 3 हे याचं बरोबर उत्तर येईल. सो रिस्कवर आधारित व्यवसाय मान्यता प्रणाली स्वीकारणारं छत्तीसगड भारतातलं पहिलं राज्य ठरलंय. छत्तीसगड राज्य विधानसभेने छत्तीसगड व्यवसाय सुलभता कायदा 2026 मंजूर करून हा एक हिस्टोरिकल स्टेप उचलली ही. तर या प्रणालीचा उद्देश काय की जे MSMEs आहेत ठीक आहे सो लहान आणि मध्यम उद्योग जे आहेत तर त्यांच्यासाठी अनुपालन सुलभ करणं व्यवसाय सुरू करण्याची जी परवानगी प्रक्रिया आहे ती थोडी ट्रान्सपरंट करणं वेळेत पूर्ण होणारी आणि कमी खर्चिक बनवणं हे त्यामागचं मोटिव्ह आहे. पुढचा प्रश्न. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी अचूक वेळ प्रमाणीकरणासाठी व्हाईट रॅबिट तंत्रज्ञानावर आधारित इंडियन स्टँडर्ड टाइम IST वितरण प्रात्यक्षिक नेटवर्कचे उद्घाटन कोठे केले आहे. नवी दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद. तर करेक्ट आन्सर आहे बेंगळुरू. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर येईल. सो कर्नाटकमध्ये बेंगळुरू येथील जक्कूरमध्ये असलेल्या प्रादेशिक संदर्भ मानक प्रयोगशाळेमध्ये या नेटवर्कचं उद्घाटन जे आहे ते प्रल्हाद जोशी यांनी केलेलं आहे. ते केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री आहेत. तर एक राष्ट्र एक वेळ हा जो उपक्रम आहे याच्या अंतर्गत देशभरामध्ये एक समान अत्यंत अचूक आणि सुरक्षित भारतीय प्रमाण वेळ वितरण प्रणाली स्थापित करणं हे याचं उद्दिष्ट आहे. सो इंडियन स्टँडर्ड टाइमशी रिलेटेड आहे. जिओग्राफीचा करंट अफेअर्सचा प्रश्न म्हटलं तरी चालेल. तर लक्षात ठेवा बेंगळुरू कर्नाटकमध्ये. पुढे जाऊया. व्हाईट रॅबिट टेक्नॉलॉजी म्हणजे काय दिलंय तुम्हाला इथे की बेसिकली एक मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. तर यामध्ये इथरनेट नेटवर्क वरती सब नॅनो सेकंड अचूकतेसह वेळ टाइम सिंक्रोनायझेशन प्रदान केलं जातं. सो प्रॉपर टाइम साठी आहे. ऍग्रिकल्चरल लीडरशिप कॉन्क्लेव्ह 2026 मध्ये फलोत्पादनातील उत्कृष्टतेसाठी कोणत्या राज्याला प्रतिष्ठेचा ऍग्रिकल्चरल लीडरशिप अवॉर्ड 2026 प्रदान करण्यात आलेला आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे गुजरात. गुजरात राज्याला हा अवॉर्ड जो आहे तर तो प्रदानित करण्यात आलेला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राजस्थानचे जे राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. गुजरातचे जे कृषी मंत्री आहेत जितूभाई वाघाणी तर त्यांनी राज्याच्या वतीने तो स्वीकारलेला आहे. तर गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री आहेत आणि आचार्य देवव्रत हे काय आहेत तर राज्यपाल आहेत.
कोणत्या भारतीय दूरसंचार कंपनीला जुलै 2026 मध्ये 1600 उपग्रहांचे लिओ नेटवर्क उभारण्यासाठी, लो अर्थ ऑर्बिटचं नेटवर्क उभारण्यासाठी अंतराळ नियामक इनस्पेस कडून तांत्रिक मजुरी मिळालेली आहे? तर करेक्ट आन्सर आहे रिलायन्स जिओ, ऑप्शन नंबर 4. सो भारताची अंतराळ नियामक संस्था इनस्पेसने रिलायन्स जिओच्या 1600 लो अर्थ ऑर्बिट जे आहे लिओ याच्यामध्ये उपग्रह तैनात करण्याचा जो प्रस्ताव आहे त्याला मंजुरी दिली आहे. सो रिलायन्स जिओचं जे नेटवर्क आहे तो संपूर्ण भारतामध्ये प्रति सेकंद 4.5 ते 5 टेराबिट्स इतक्या प्रचंड डेटा क्षमता प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आलंय. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये हाय स्पीड इंटरनेट उपलब्ध होईल आणि देशाचं परदेशी उपग्रहांवरचं जे अवलंबत्व आहे ते कमी होऊन जाईल. आजचा लास्ट क्वेश्चन, भारताचा पहिला 500 किलोवॅट नदीगती ऊर्जा प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यासाठी कोणत्या राज्याने नॉर्वेच्या टायडल सेल एस सोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर करेक्ट आन्सर आहे अरुणाचल प्रदेश, ऑप्शन नंबर 1. सो अरुणाचल प्रदेशने भारताचा पहिला नदी गतीज ऊर्जा प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यासाठी नॉर्वे बेस्ड स्वच्छ ऊर्जा कंपनी टायडल सेल्स एस सोबत काय केलेलं आहे तर ऍग्रीमेंट केलेलं आहे, त्यावर स्वाक्षरी केलंय. सो 500 किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प कुठल्याही धरणांशिवाय किंवा मोठ्या नागरी पायाभूत सुविधांशिवाय थेट नदीच्या प्रवाहातून वीज निर्माण करणारे. मग थोडंसं नॉर्वे विषय दिले, ओस्लो राजधानी आहे आणि नॉर्वेजियन क्रोन हे त्याचं चलन आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचे क्वेश्चन आन्सर संपलेले आहेत. तलाठी भरतीची बॅच तुम्ही आपल्या अभ्यास मित्रच्या ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकता. 799 रुपये त्याची फी असणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज, नोट्स, सोबत लेक्चर, मॅथ्स, रिझनिंग, जीएस, करंट अफेअर्स सगळं काही मिळणार आहे. व्हॅलिडिटी सुद्धा एक्झाम पर्यंत, प्री पर्यंत व्हॅलिडिटी आहे. अनलिमिटेड व्ह्यूज दिलेले आहेत. काही अडचण असेल तर कॉल मेसेज करा, ऍप डाउनलोड करा, टेलिग्राम, इंस्टाग्राम पेज सुद्धा जॉईन करायचं आहे. तर मित्रांनो, आजचे टेस्ट क्वेश्चनचे आन्सर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे. एक म्हणजे परिवर्तन जी आपण पाहिलं परिवर्तन विषय ते नेमकं काय, ठीक आहे, कशासाठी आहे. आणि दुसरा क्वेश्चन आहे की महिलांच्या शेतीवाल्या ज्या महिला शेती सक्षमीकरण, ठीक आहे, समजलं ना, शेतीत सहभागी होणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी कोणत्या राज्याने पहिल्यांदा पाऊल उचललेलं आहे. या 2 क्वेश्चनचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये सर्वांनी सांगायचं आहे. तर थांबूया आज इथेच. आय होप हे सेशन आवडलं असेल. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटापट सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र. थँक्यू व्हेरी मच.